नमस्कार, दुपारचे 12 वाजता आहेत. बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी कल्याणी दीक्षित. बुलेटिनची सुरुवात करूयात अमरावतीच्या बातमीनं. अमरावती लैंगिक शोषणातल्या आरोपीचं घर हे अनधिकृत असल्याचं समोर आले. आरोपीचं घर अचलपूर नगर परिषद बुलडोझरनं पाडणार का हे आता पाहावं लागेल. आरोपीच्या घराजवळ पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीर असं आरोपीचं नाव आहे. अतिक्रमणासंदर्भात नोटीस दिल्याची सूत्रांची माहिती आहे. सविस्तर अपडेट्स घेऊयात आमचे अमरावतीचे प्रतिनिधी सुरेंद्र अकोडे यांच्याकडून. सुरेंद्र, आता या सगळ्या आरोपीचं हे घर अनधिकृत असल्याची माहिती समोर आली. पोलिसांचा सध्या मोठा बंदोबस्त आहे. बुलडोझरची कारवाई होणार का? नक्कीच. खरं तर या प्रकरणामध्ये आतापर्यंत पोलिसांनी 4 आरोपींना अटक केलेली आहे आणि पोलिसांकडे जवळपास 18 व्हिडिओ आणि 39 फोटो द्यायला ते लागले. एकंदरीत जर बघितलं त्या अल्पमुलीच्या अश्लील व्हिडिओ प्रकरणामध्ये आणखी आरोपी जे आहे ते असू शकतात असं संशय पोलिसांना आहे. त्यांचं हे जाळं असावं, त्यांची टोळी असावी असा संशय या ठिकाणी आहे आणि एसआयटीची एक समिती गठीत करून त्यांची पूर्णपणे चौकशी करण्यात यावी अशी मागणी आता सर्व पक्षांकडून होत आहे. आजच सर्व पक्षांनी अचलपूर आणि परतवाडा बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन केल्यानंतर अचलपूर आणि परतवाड्यामध्ये संपूर्ण कडेकोटपणे बंदोबस्त लागला आहे आणि बाजारपेठा संपूर्ण बंद आहेत. या प्रकरणामध्ये एक वेगळं वळण या ठिकाणी असू शकतं, कारण की मुख्य आरोपी जो आहे तो एमआयएम पक्षाचा पदाधिकारी असल्याचं देखील या ठिकाणी पुढे आलेला आहे आणि जो मुख्य आरोपी आहे त्याचं घर जे आहे ते अतिक्रमणच्या जागेवर असल्या कारणाने अमरावती अचलपूर नगर परिषदेच्या सीओने त्याच्या नातेवाईकांना त्याची नोटीस देखील दिलेली आहे आणि काही वेळांमध्ये हे घर जे आहे ते पाडण्याची शक्यता जे आहे या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे. कारण की संपूर्ण घर जर बघितलं तर अतिक्रमण भागात असल्याचं अमरावती अचलपूर कार्यकारी अभियंत्याचं म्हणणं आहे, कार्यकारी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आणि तशी नोटीस सुद्धा त्याच्या नातेवाईकांनी या ठिकाणी दिलेली आहे. एकंदरीत बघितलं प्रकरणात इतकं चिघडलेलं आहे की या प्रकरणामध्ये एक राजकीय हस्तक्षेप कुणाचाही असू शकतो असं देखील संशय वर्तवण्यात येत आहेत. संपूर्ण चौकशी पूर्ण करण्यात येऊन आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी देखील या ठिकाणी होत आहे. सुरेंद्र, खरं तर हे घर अतिक्रमण होतं अशी माहिती आता समोर आलेली आहे. नोटीस सुद्धा पाठवली होती. हे घर नेमकं कधी बांधण्यात आलं होतं? तिथे आजूबाजूच्या राहणाऱ्या लोकांनी काही माहिती दिली आहे का? घर जर बघितलं तर घरचा काहीचा भाग जो आहे तो अतिक्रमण मध्ये असल्याचं अचलपूरचे जे सीओ आहे त्यांनी सांगण्यात आलं. घर जवळपास 5 ते 6 वर्षापूर्वीचं हे घर आहे आणि या घराचा काहीचा भाग जो आहे तो त्यांनी अतिक्रमणामध्ये घेतल्या म्हणजे वाढवला असल्या कारणाने आता ते निदर्शनास आलेलं आहे आणि त्याच आधारावर ही पूर्णपणे चौकशी करून किती भाग जो घराचा अतिक्रमणाच्या जागेवर आहे ते बघून तशी कारवाई सुरेंद्र, आता तोडकामाला सुरुवात झाली आहे का? आता नोटीस जी आहे ते नातेवाईकांना दिलेली आहे. जे मुख्य आरोपीचे जे नातेवाईक आहेत त्यांना घरातील सामान बाहेर काढण्यासाठी तशी नोटीस दिलेली आहे. मात्र अद्यापपर्यंत तशी कारवाई काही सुरू झालेली नाही. मात्र नोटीस दिल्यानंतर जर या घरातल्या लोकांनी साहित्य बाहेर काढलं नाही तर घराची तोडफोड या ठिकाणी होऊ शकते. निश्चितच घर जास्त पाडण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येते. सुरेंद्र, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर परतवाड्यामधल्या मुलीचं लैंगिक शोषण प्रकरणी आरोपीचं घर हे अनधिकृत असल्याची माहिती समोर आली. आरोपीचं घर आता अचलपूर नगर परिषद बुलडोझरनं पाडणार आहे. सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात करण्यात आला.